अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। त्यावेळेस म्हणजे जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर नाही तर देशमुख कुटुंबावर नाही तर पूर्ण गावावर तो दुःखाचा डोंगर कोसळला होता। आणि त्याच कालावधीत माझे जे पेपर होते, मला तर ते पेपर देणं म्हणजे शक्य नव्हतं, पण सगळ्यांनी जे सांगितलं की तुला तुझ्या करिअरकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल, त्यासाठी मी जी 12वीची परीक्षा दिली त्याचा आज 5 मे रोजी निकाल आहे। पण निकाल कसाही लागेल, माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे तो निकाल माझा चांगलाच लागेल। आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्या सोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे, त्या धीराने तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे। पण मला याचं दुःख वाटतं की जर आज माझे वडील माझ्या सोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता। त्यांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती, पण त्यांच्या नसताना खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली। आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचंय, त्यासाठीच मी नीटची तयारी करत होते। काल नीटचा देखील पेपर झाला, पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा, अभ्यास करण्याचा, पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही। कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही। वडिलांचं काय स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या पावलाला 5 महिने आता होत आहेत वडिलांचे वडील गेले। या गोष्टीची थोडी खंत वाटते की आज 5 महिने झालं, उद्या त्यांचं मासिक आहे, तरी देखील आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर न्यायाच्याच भूमिकेत आहोत आणि आमची मागणी तर तीच आहे, न्याय मिळाला पाहिजे। पण सर्वांनाच वाटतं तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे, यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने सुद्धा आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। कारण की जर अशीच गुन्हेगारी वाढत चालली तर हा आपला भारत देश हा पुढे जाण्यापेक्षा कुठेतरी आज मागे येतोय।